नमस्कार. अनेकदा असा विचार मनात येतो नाही का, की हे आयुष्य आपल्याला नक्की कुठे घेऊन चाललंय. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. महाकालच्या त्या गूढ लयीबद्दल आणि त्यात दडलेल्या सहज आनंदाच्या प्रवाहाबद्दल. कधी-कधी वाटतं ना, की वेळ अगदी मुठीतून निसटणाऱ्या वाळूसारखी आहे आणि आपण तिला पकडून ठेवण्यासाठी केवढी धडपड करतो. हाच तो संघर्ष आहे जो आपल्या सगळ्यांना कुठेतरी परिचयाचा आहे. चला तर रोहनच्या गोष्टीतून हा संघर्ष जरा अधिक जवळून पाहूया. तर कथेच्या या पहिल्या भागात आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की बदलाला आणि वेळेच्या या प्रवाहाला सामोरं जाताना नेमका आपल्याला त्रास होतो तरी का. बघा, हा आहे रोहन आणि त्याची ही अवस्था आपल्यापैकी अनेकांना नक्कीच ओळखीची वाटेल. वेळेच्या या प्रचंड वेगाने अक्षरशः भारावून जाणं आणि बदलाला थांबवण्याचा एक केविलवाणा व्यर्थ प्रयत्न करणं. खरं तर आपण सगळेच कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात रोहन बनलेलो असतो. पण मग प्रश्न असा येतो की वेळेच्या विरोधात लढण्याने इतका त्रास होतो तरी का. याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. बघा, जेव्हा आपण नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध जायचा प्रयत्न करतो तेव्हा वेदना तर होणारच ना. भूतकाळाला उगाच घट्ट धरून बसल्यानेच मनात अशांती निर्माण होते आणि आपली सगळी मौल्यवान ऊर्जा अशा बदलाशी लढण्यात वाया जाते, ज्याला आपण खरं तर कधीच थांबवू शकत नाही. ठीक आहे, मग या संघर्षातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आता कथेच्या दुसऱ्या भागात आपल्याला या समस्येचं उत्तर सापडणार आहे आणि ते उत्तर दडलंय प्रवाहाच्या तर्कशास्त्रामध्ये. आणि इथेच कथेला एक सुंदर वळण मिळतं. ज्या क्षणी रोहन तो प्रतिकार करणं सोडून देतो तिथे जणू काही एक जादूच घडते. त्याचा तो सगळा संघर्ष संपतो आणि त्याला एका अद्भुत विलक्षण सहजतेचा अनुभव येतो. त्रासाची जागा शांतता घेते. हे बघा, या दोन मार्गांमधला फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहे सततची वेदना, अशांती आणि ऊर्जेचा निव्वळ अपव्यय, आणि दुसऱ्या बाजूला सहज आनंद, परम समाधान आणि त्या दिव्य योजनेत सहभागी होण्याची एक संधी. निवड खरंच किती सोपी आहे, नाही का? आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा शिकवण म्हणा ही आहे की आनंद ही काही बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाहीये. अरे, ती तर आपली नैसर्गिक अवस्था आहे, आपली डिफॉल्ट सिस्टम आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला फक्त वेळेच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन त्या आपल्या मूळ अवस्थेत परत जायचंय. बरं, पण हा फक्त एक सुंदर विचार आहे की यामागे खरंच काहीतरी गहन सत्य दडलेलं आहे? चला तर मग थेट ऋषींच्या वाणीतूनच हे सत्य शोधूया. ही वाणी आपल्याला दिव्य ज्ञानाकडे घेऊन जाईल. हे ज्ञान कुठून आलंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. हे काही साधंसुधं नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे. आपण बोलतोय 1988 सालच्या वसंत ऋतूत दिलेल्या एका भविष्यसूचक संदेशाबद्दल. एक असा संदेश ज्याचं महत्त्व आजही तितकंच आहे किंबहुना जास्तच आहे. तर हा शक्तिशाली संदेश देणारे होते परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य. त्यांनी 1988 मध्ये अखंड ज्योती या मासिकातून हा वसंत संदेश दिला होता, जो आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतो. आणि हा संदेश एक प्रकारे एक जोरदार आवाहन आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की वेळ खूप कमी आहे आणि काम खूप मोठे आहे. आळस सोडा आणि बदलत्या युगाच्या या महान यज्ञात आपले योगदान द्या. हे केवळ शब्द नाहीत, ही तर कर्तव्याची हाक आहे. तर या संदेशातून आपल्याला काय घ्यायचं आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर, पहिलं, वेळ कमी आहे आणि काम खूप मोठं आहे. दुसरं, बदल आता प्रचंड वेगाने होणार आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आळस आणि सुस्ती सोडून या महान कार्यात सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आता आपण पोचलो आहोत या चर्चेच्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, सृजनाची शपथ. इथेच आपल्याला कळणार आहे की आपलं योगदान नेमकं काय असू शकतं. हे किती सुंदर आहे बघा. जेव्हा आपण स्वतःच्या लहान सहान चिंतांच्या कोशातून बाहेर पडून एका मोठ्या उदात्त उद्देशासाठी काम करतो तेव्हा आपल्या वैयक्तिक समस्या कापरासारख्या उडून जातात. आपलं लक्ष स्वतःवरून हटतं आणि एका मोठ्या ध्येयावर केंद्रित होतं. तर मग हे परिवर्तन आपल्या आयुष्यात कसं आणायचं? यासाठी एक अगदी सोपी 3 सूत्री चौकट आहे. पहिलं पाऊल, स्वीकारा. वेळ आणि बदलाच्या अटळ प्रवाहाचा स्वीकार करा. दुसरं, त्याग करा. आळस आणि वैयक्तिक चिंता सोडून द्या. आणि तिसरं, योगदान द्या. या नव्या युगाच्या सृजनशील कार्यात सक्रियपणे सहभागी व्हा. आणि सरतेशेवटी या संपूर्ण चर्चेचा सार किंवा गाभा हाच आहे. आपला मूळ स्वभाव, आपल्या आत्म्याचा खरा स्वभाव हा त्या पवित्र प्रवाहाबरोबर चालण्याचा आणि प्रत्येक बदलामध्ये आनंद अनुभवण्याचा आहे. संघर्ष करणं हा आपला स्वभाव नाहीच आहे. तर जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो.
ह्या महान यज्ञात आपलं योगदान काय असेल? ह्या बदलाच्या महायज्ञात आपण आपली कोणती समिधा अर्पण करणार आहोत? ह्याच विचारासोबत आजचा हा प्रवास इथेच थांबूया. नक्की विचार करा.